पुरवठा करताना इथले जे आमचे शेतकरी आहेत, गोरगरीब जनता आहे, यांना नाहक त्रास देण्याचं काम ही टोरंटोचे कंपनीचे अधिकारी म्हणजे हिटलरशाहीलाही लाजवेल किंवा जनरल डायरलाही लाजवेल त्याप्रमाणे ही लोक काम करतात. माहितीचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या हिताचं काम करणार आहे. पण टोरंटो कंपनी जाचक अशी बिलं आपल्या या सामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना देत आहेत आणि मग ती बिलं भरली नाही तर त्याचे गुन्हेही दाखल करण्याचं काम या स्थानिक पोलिसांना शेतकऱ्यांवर कुठल्याही गोरगरिबांवर ह्या टोरंटो कंपनीचं चालून देणार नाही. आपण कडक ते कडक कारवाई शासन. नवी मुंबई महापालिकेतले 4 प्रभाग आणि कल्याण डोंबिवली मधले ते आपले 8 प्रभाग हे नक्की शिवसेना महायुतीच्या माध्यमातून 100% जिंकणार असतात. दर्शक बांधवांनो, आपल्या समवेत कर्मनगरीचे उपविभाग प्रमुख प्रमोदजी फापाळे आहेत. फापाळे सर, कसं बघताय आज सन्माननीय आमदार राजेजी मोरे साहेबांनी प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला रस्त्याची निधी आणलेला आहे, आज श्रीफळ वाढत आहे, कसं बघताय इकडं? साहेब, तुम्हाला विशेष सांगू इच्छितो की आपल्या कर्मनगरीचा मी ह्या ठिकाणी अध्यक्ष आहे या सोसायटीचा. तर आम्ही गेले 15 वर्षापासून आम्ही रस्ता आणि पाण्यासाठी आम्ही वनवन भटकत होतो आणि या ठिकाणी आम्ही मतदान करतानाही सर्व मिळून आम्ही गावावरून माणसं बोलून या ठिकाणी मतदान आपण केलेले आहेत. परंतु आम्हाला कुठेतरी आशा होती की मागच्या 10 वर्षात काहीतरी कामं होतील, पण काहीच कामं झाली नाही. परंतु गेल्या 2 ते 3 वर्षापासून जेव्हापासून राजेशी मोरे साहेब आलेत तेव्हापासून जे कामांना जे वेग भेटलाय त्या वेगाला म्हणजे लिमिटच नाही. सगळीकडे कामाची, आता मी त्या ग्रुपवर पण आहे, सगळीकडे रोज काही ना काही उद्घाटन होत आहेत आणि कामं पण लगेच सुरुवात होतात. उद्घाटन करून नारळ फोडून बाजूला होणं वेगळी गोष्ट, परंतु लगेच कामाला पण सुरुवात होत आहे. आता ही जी आजचे जर आपलं रस्त्याचं काम आहे, 2 दिवसापासून या ठिकाणी आपण फॉलोअप घेत होतो. आजच साहेब रस्त्याचं पूजन करून गेलेलं आहे. मी 2 दिवस अगोदर साहेब हिवाळ्या अधिवेशनला नागपूरला होते. तर आम्ही गणेश जयपाल साहेब, किसन जाधव साहेब, भरतशेठ भोईर हे आम्ही चौघे नागपूरला गेलो होतो. परंतु मी माझा विषय कर्मनगरीचाच घेऊन गेलो होतो. तिथपर्यंत साहेबांना भेटून मी सांगितलं की साहेब, आमच्या रस्त्याची पूर्ण दुर्दशा आहे, त्याच्यामुळं नागरिक सर्व नाराज आहेत. त्यासाठी तुम्ही कुठल्याही निधीतून तुम्ही निधी देऊन त्या रस्त्याचं काम कॉन्क्रीट करावा ही विनंती आहे तुम्हाला. तर त्वरित साहेबांनी विचार करून सांगितलं की जा, तुझा रस्ता झाला म्हणून उद्घाटनाची तयारी कर. तर मी खूप आनंदी झालो आणि आज खरोखर साहेब आले आणि 8-8:30 वाजता उद्घाटनही झालं आणि रस्त्याचं कामही सुरू होणार आहे. तर त्यांचा मनापासून धन्यवाद करतो. दर्शक बांधवांनो, न भूतो न भविष्यती असा आमदार होणे नाही असं काही फापाळे साहेबांनी सांगितलं किंवा इतरांनी सांगितलं. साहेबाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. साहेब, टाइम इज मनी. जो वेळेला पडतो तोच खास आमदार, तोच खास खासदार. आणि आज तुम्ही म्हणजे 6 दिवसाच्या आतमध्ये हा निधी मंजूर केला. लोकांनी अनेक वेदना भोगल्यात, त्या ठिकाणी गंभीर अपघात झालेत, अनेकांनी जीव गेलेले आहेत. पण ही आता वेळ येणार नाही. हा निधी किती लाखाचा आहे आणि किती मीटर आहे, कसं प्रयत्न? आपल्या या कर्मनगरी मध्ये या कर्मनगरी रोडमध्ये आजच्या रोडच्या CCचं भूमिपूजन सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील, मान्यवर असतील, ज्येष्ठ नागरिक असतील यांच्या हस्ते झालेलं आहे. अनेक वर्षांपासून या रोडची नागरिकांना मागणी होत होती की हा रस्ता चांगल्या प्रकारचा झाला पाहिजे. कारण रोड खराब असल्यानंतर शाळेचे विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, अनेक कामधंदा करणारे नागरिक असतील, त्यांना जाण्या येण्यासाठी अडचण होत असते. कधी कधी काही दुर्घटना घडली की तिथेही त्यावेळेला रोड चांगला नसेल तर तिथेही अडचण होत असते. आणि मग त्याची मंजुरी आपण 1-2 महिन्यापूर्वी घेतलेली आणि आज त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण पार पडत आहोत. कर्मनगरीच्या नागरिकांसाठी अतिशय दिलासा देणारं काम आज या रोडच्या माध्यमातून झालेलं आहे. अनेक कामं पण असतील की पाण्याचा विषय, जसं भरत भोईर साहेबांनी पाण्याचा विषय सोडवलेला आहे. अजून आपल्या पिंपरीचाही पाण्याचा विषय या 2-3 दिवसातच सुटणार आहे टॅप लावून. अशा अनेक कामं शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून होत आहेत आणि चांगली कामं हा शिवसेना पक्ष करणार. सन्मान महोदय, आपण स्पष्ट केला निधी, हा एकूण निधी किती आहे आणि किती मीटर काम? 3 कोटी रुपयाचा आसपास हा निधी आहे. MMRDच्या माध्यमातून हा काम होत आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ
माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या अथक प्रयत्नाने आणि त्याला फक्त आम्ही एक कार्यकर्त्याची जोड म्हणून आम्ही मेहनत केली आणि या मेहनतीला यश निर्माण झालं आणि हा कर्मनगरीला 3 कोटीचा निधी मंजूर झाला. सर 14 गावामध्ये 17 गावामध्ये तुमचं खूप मोठं प्रेम आहे, परंतु 17 गाव असेल की 14 गाव असतील या निवडणुकीचं कसे रणधुमाळी असणार आहे? आणि तुम्ही स्पष्ट केलं होतं की पाठीमागे भाजपाने जे काही प्रवेश केला होता, म्हणजे शिवसेनेचे जे होते त्यांनी विकास प्रवेश केला होता, त्यामुळे तुम्ही त्याची म्हणजे खंत व्यक्त केली होती, परंतु आता महायुतीमध्ये लढणार आहात आणि 14 गावाचा सत्याग्रह राखून केंद्रामध्ये महायुतीची सत्ता आहे, राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे आणि मग त्याचप्रमाणे अनेक महाराष्ट्रातल्या महापालिका असेल, नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, इथे महायुतीच्या माध्यमातून आपण महायुतीतनं लढलं पाहिजे. कार्यकर्त्यांना आपण न्याय दिला पाहिजे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, हे एकत्र नेते जमा झाले आणि मग एक त्यांचं असं ठरलं की महायुतीतनं आपण लढलं पाहिजे. आणि मग इकडचे नवी मुंबईमध्ये 14 गावं असतील, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील 27 गावं असतील. या 14 आणि 27 गावातल्या नागरिकांनी अफाट या लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब असतील आणि एकनाथजी शिंदेसाहेब याच्यावर प्रचंड प्रमाणात दिघे साहेबांच्या कालापासून हा परिसर पंचक्रोशी ही सतत शिवसेनेवर प्रेम करत आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने या विधानसभेला राजेश मोरे प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवून आनंदाने एकदम माझ्यावर विश्वास ठेवून मला प्रचंड बहुमताने या परिसर निवडून दिलेला आहे. आणि तुम्हाला नक्की सांगू इच्छितो, नवी मुंबई महापालिकेतले 4 प्रभाग आणि कल्याण डोंबिवलीमधले ते आपले 8 प्रभाग हे नक्की शिवसेना महायुतीच्या माध्यमातून 100% जिंकला असेल. सन्माननीय महोदय, आपण हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये अद्याप कोणत्याही आमदारांनी हा प्रश्न उद्गारला नव्हता, विचारला नव्हता सन्माननीय अध्यक्ष महोदयांना, परंतु मुळात आपण मोठा आवाज उठवलात. इथली म्हणजे भिवंडी असेल किंवा कळवा असेल, मुंब्रा असेल किंवा आपल्या 14 गावातली गावं असतील, हे या जनता इथले ग्राहक खूप आपल्यावरती बेहद खुश झालेत. कसं बघताय? या टोरंटो कंपनीच्या माध्यमातून या 14 गावं असतील, दिवा शहरातली संपूर्ण गावं असतील, शिल विभागातली गावं असतील आणि इकडे वीज पुरवठा करण्याचं काम ही टोरंटो कंपनी करत असते. वीज पुरवठा करताना इथले जे आमचे शेतकरी आहेत, गोरगरीब जनता आहे, यांना नाहक त्रास देण्याचं काम ही टोरंटोचे कंपनीचे अधिकारी म्हणजे हिटलरशाहीलाही लाजवेल किंवा जनरल डायरलाही लाजवेल त्याप्रमाणे ही लोक काम करत आहेत. अनेक यांच्या कंपनीच्या विरोधात, अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी आलेल्या आहेत. एका बाजूला आपण माहितीचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या हिताचं काम करणार आहे, पण टोरंटो कंपनी जाचक अशी बिलं आपल्या सामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना देत आहेत आणि मग ती बिलं भरली नाही तर त्याचे गुन्हेही दाखल करण्याचं काम या स्थानिक पोलिसांना करत आहेत. म्हणून ह्याचा आवाज या हिवाळी अधिवेशनामध्ये विषय घेण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि राज्यमंत्री आपल्या ताई असतील, त्यांनी आपल्याला एक आश्वासित केला की कुठल्याही शेतकऱ्यांवर, कुठल्याही गोरगरिबांवर ह्या टोरंटो कंपनीचं चालून देणार नाही. आपण कडक ते कडक कारवाई शासन करू. जर कोणी त्याच्यात अधिकारी दोषी आढळले तर त्यांच्याही गुन्हे दाखल करू आणि जर कोणाच्या शेतातनं खांबे जात असतील, ट्रान्सफॉर्मर बसवले जातील की त्यांनाही मोबदला देण्याचं काम केलं जाईल. अशा प्रकारे मला मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासित केलेलं आहे. बघू पुढे काय होतं. तर हे होते सन्माननीय आमदार राजेशजी मोरे यांनी आता सांगितलं की कर्मनगरीमध्ये जो रस्ता आहे तो रस्ता आता काही दिवसात बनणार आहे आणि त्याच अनुषंगाने आता जी काही महानगरपालिकेच्या निवडणूक आहे त्या महानगरपालिकेमध्ये महायुतीच्या माध्यमातूनच उमेदवार उभे टाकणार आहेत आणि महायुतीचाच भगवा या ठिकाणी नवी मुंबई महापालिकेत किंवा कल्याण डोंबिवली महापालिकेत भडकणार आहे. दर्शक बांधवांनो, या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त दिशा वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर. सन्माननीय महोदय, आपण हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये अद्याप कोणत्याही आमदारांनी हा प्रश्न उद्गारला नव्हता, विचारला नव्हता सन्माननीय अध्यक्ष महोदयांना की टोरंटो हा एक गरिबाला म्हणजे लुटणारा एक प्रकार आहे आणि टोरंटोमुळे आपण मोठा आवाज उठवलात. इथली म्हणजे भिवंडी असेल किंवा कळवा असेल, मुंब्रा असेल किंवा आपल्या 14 गावातली गावं असतील, हे या जनता इथले ग्राहक
खूप आपल्यावरती बेहद खुश झालेत. कसं बघता याकडे? या टोरंटो कंपनीच्या माध्यमातून या 14 गावं असतील, दिवा शहरातली संपूर्ण गावं असतील, शिली विभागातली गावं असतील आणि इकडे वीज पुरवठा करण्याचं काम ही टोरंटो कंपनी करत असते. वीज पुरवठा करताना इथले जे आमचे शेतकरी आहेत, गोरगरीब जनता आहे, यांना नाहक त्रास देण्याचं काम ही टोरंटोचे कंपनीचे अधिकारी म्हणजे हिटलरशाहीलाही लाजवेल किंवा जनरल डायरलाही लाजवेल त्याप्रमाणे ही लोक काम करत आहेत. अनेक यांच्या कंपनीच्या विरोधात, अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी आलेल्या आहेत. एका बाजूला आपण माहितीचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या हिताचं काम करणार आहे, पण टोरंटो कंपनी जाचक अशी बिलं आपल्या या सामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना देत आहेत आणि मग ती बिलं भरली नाही तर त्याचे गुन्हेही दाखल करण्याचं काम या स्थानिक पॉलिटिशियनला करत आहेत. म्हणून ह्याचा आवाज या हिवाळी अधिवेशनामध्ये विषय घेण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि राज्यमंत्री आपल्या ताई असतील, त्यांनी आपल्याला एक आश्वासित केलं की कुठल्याही शेतकऱ्यांवर, कुठल्याही गोरगरिबांवर ह्या टोरंटो कंपनीचं चालून देणार नाही. आपण कडक ते कडक कारवाई शासन करू. जर कोणी त्याच्यात अधिकारी दोषी आढळले तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल करू आणि जर कोणाच्या शेतातनं खांबे जात असतील, ट्रान्सफॉर्मर बसवले जातील की त्यांनाही मोबदला देण्याचं काम केलं जाईल. अशा प्रकारे मला मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासित केलेलं आहे. बघू पुढे काय होतं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. चला.